मी आणि देवेंद्रजी एकत्र होतो तेव्हा त्यांनी अतिशय दिलदारपणे भाषण केलं आणि सर्वाधिक सह्या करणारा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी माझं जाहीर कौतुकही केलं. दुर्दैवाने दादांना मुख्यमंत्री होता आलं नाही. दादाने ही सल त्यांनी आपल्या मिश्किल शैलीत तिथं बोलूनही दाखवली. ठाण्याच्या गडकरी रंगायतांमध्ये नशिबाने साथ दिली असती तर भविष्यात ते मुख्यमंत्री झाले असते. पण आपण सर्वांनी प्रांजळपणे कबूल करायला हवं की महाराष्ट्र एक कर्तृत्ववान नेत्याला मुकला आहे. सत्ताधारी असो की विरोधक, प्रत्येकाशी दादांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. राजकारणात मतभेद असतात, वाद असतात, पण दादा खऱ्या अर्थाने अजात शत्रू होते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यांच्या बोलण्यात कधी पदाचा अहंकार नव्हता. राजकीय विरोधकांवर ते मार्मिक आणि खुसखुशीत टीका करायचे, पण कधी त्यांनी खालच्या स्तरावर टीका केली नाही. राजकारणाने त्यांनी राजकारणातही त्यांनी खिलाडूपणा जिवंत ठेवला, जपला. आणि त्याचबरोबर आयुष्यात अनेकदा एखादे निर्णायक पाऊल उचलावे लागतं त्यावेळेस निवडक सहकार्यांना विश्वासात घेऊन काही निर्णय घ्यावे लागतात. माझा आणि त्यांचा राजकीय प्रवास काहीसा समांतर म्हणावासा आहे आणि आम्ही घेतलेला निर्णय अचूक होता हे सिद्ध झालं. जनतेच्या न्यायालयामध्ये देखील ते सिद्ध झालं. मी, देवेंद्रजी आणि अजितदादा, आमची तिघांची कार्यशैली वेगळी होती, काम करण्याची पद्धत वेगळी होती. दादांचे काम पहाटे 5 वाजल्यापासून सुरू व्हायचं. ते अधिकाऱ्यांना कधी कधी 6 वाजता बोलवायचे, कधी 7 वाजता बोलवायचे. अधिकाऱ्यांची फरफट व्हायची, परंतु ते दादा नेहमी वेळेवर पोचायचे. आणि देवेंद्रजी दिवसभर सक्रिय असायचे. मी देखील रात्री उशिरापर्यंत, कधी कधी पहाटेपर्यंत काम करायचो. तिघांचे आमचं 24/7 या ठिकाणी काम करणारं सरकार होतं. आमच्या कामांच्या वेळांमध्ये फरक असला तरीसुद्धा एक धागा समान होता. आम्ही कायम सर्वसामान्य माणसांच्या कामांनाच प्राधान्य दिलं. सर्वसामान्यांचं सरकार म्हणून सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी निर्णय घेतला. एखादं काम करायचं म्हटलं तर दादा कधी मागे हटले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आणि बोलून गेल्यावर त्यांनी आपले शब्द कधी मागे घेतले नाहीत, हे आपण पाहिलेलं आहे. त्या शब्दावर ते ठाम असत. परिणामांना सामोरं जायची देखील तयारी त्यांची ठेवायची. दादा आपल्या विधानामुळे काही वेळा अडचणीत देखील आले, पण त्यांनी त्यांच्या मोकळ्या ढाकळ्या स्वभावाला कधीच मुरड घातली नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि जो होगा देखा जाएगा असा त्यांचा बेधडक स्वभाव आपण सगळ्यांनी पाहिला आहे. त्यांनी परिणामांची पर्वा केली नाही. देवेंद्रजींना दिलेला शब्द पाळण्यासाठी त्यांनी मोठी रिस्क घेऊन पहाटेचा शपथविधी केला. त्यातून वादळ निर्माण झालं, पण तेही त्यांनी समर्थपणे अंगावर घेतलं. 3-4 वर्षात त्यांच्या राजकीय आयुष्यात अनेक उलतापालती झाल्या, अनेक आरोप झाले. त्यांच्या संयमाची परीक्षा पाहणाऱ्या घटनाही घडल्या. वैयक्तिक आणि कौटुंबिक पेच देखील निर्माण झाले, पण दादांचं नेतृत्व त्यातून तावून सुलाखून निघालं. आरोप, राजीनामे, संघर्ष, स्पर्धा, अंतर्गत कलह या सगळ्यांना अजितदादा पुरून उरले. अधिक प्रगल्भ होत गेले. दादा म्हणजे शिस्त, दादा म्हणजे वक्तशीरपणा आणि स्पष्ट वक्तेपणा, दादा म्हणजे अभ्यासवृत्तीचं मूर्तिमंत उदाहरण आहे. पण गेल्या काही महिन्यात दादांचं एक वेगळं रूपही आपण पाहिलं. कायम गंभीर दिसणारे दादा अधिक मोकळे वागू लागले. दादांची प्रेस कॉन्फरन्स म्हणजे पत्रकारांना एक ट्रीट असायची. एका प्रश्नावर एक पत्रकार खोदून एकच प्रश्न विचारत होता. तेव्हा दादा म्हणाले, तुम्ही इतके प्रश्न विचारता की मला वाटतं तुम्हालाच मंत्री करायला पाहिजे, माझ्यापेक्षा तुम्ही चांगलं काम कराल. अशा प्रकारचे मीडियाशी बोलताना पत्रकारांची फिरकी घेणारे दादा आपण पाहिले. जाहीर सभांमधून थट्टा मस्करी करणारे दादा आपण पाहिले. शाब्दिक कोट्या करणारे दादा आपण पाहिले. दादांनी आपल्याला अनेकदा खळखळवून हसवलं देखील. आमच्या तिघांचा असाच सभापती महोदय खळखळून हसणारा एक फोटो देखील व्हायरल झाला. तो खूप व्हायरल झाला. तो फोटो अनेकदा माझ्या नजरेसमोर येतो. हसत खेळत सगळं सुरू असताना त्याचे असं रडवण्यात रूपांतर होईल असं कुणालाही स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. काळाने केलेली जखम दीर्घकाळ ठसठसत राहणार आहे. 91 साली अजितदादांनी राजकारणात प्रवेश केला, तो खासदार म्हणून. परंतु ते दिल्लीच्या राजकारणामध्ये रमणारे नव्हते. त्यांना रस होता
महाराष्ट्राच्या राजकारणात आणि महाराष्ट्राच्या विकासामध्ये. दिल्लीतून दादा महाराष्ट्रात आल्यानंतर